तर मित्रांनो, कोकणी पोरे या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही मासे करवण्यासाठी काठवटीवर म्हणजे आमची एक नदी आहे, त्या नदीचं नाव काठवटी आहे, तिथे आम्ही चाललेलो आहोत. तर मित्रांनो, हे बघा इकडं पोरं आहे. तर चला तर मित्रांनो, आता डायरेक्ट काठवटीवर भेटूया. तर मित्रांनो, इकडचा व्ह्यू सुद्धा खूप सुंदर आहे, पाहू शकता. हा बघा मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे. तर चला तर मित्रांनो, इकडे 2 मिनिटावरती ही इकडे नदी आहे मित्रांनो, त्या साईडला. आणि वरती इकडं ते मोठे डोह आहे. चला तर मित्रांनो, आपण डायरेक्ट आता वरती जाऊया. वरून मग डायरेक्ट इकडे खाली येऊया. इथे हे बघा मित्रांनो, इथं मित्रांनो ही बघा, हीच ती नदी. हे बघा, दगडी पण मित्रांनो खूप जास्त आहेत. तर मित्रांनो, इकडं संस्कारनी घरी टाकले, पाहूया मासे लागतायत काय. आयुष घरी टाकतोय. मित्रांनो हे बघा, इकडे इकडे हे बघा मित्रांनो, तिकडे आता कॅमेरा मी धरलाय. स्वराज तिकडे गरी उडवण्याचा प्रयत्न करतोय. तिकडे बघूया गरीला लागतो काय मासा. हे बघा इथे आहे. इकडे ह्या तनिष आणि इकडे जेनिल आणि गौरव, तिकडे संस्कार आहे. ते बारके पोरं आले तशीच टाइमपासला, कारण वाडीजवळून जवळ आहे नदी म्हणून आलेत सर्व पोरं. मग अशी आयुषने उडवलाय, डोकरू उडवलाय, तो दाखवतो नंतर तुम्हाला. आणि इकडे सर्व रान आहे, एकदम मोठ्या मोठ्या दगडे आहे पहिल्या काळातील. आणि पोरं ही जी झाडाला आमटी लागते ती पोरं खातात आहे बघा. कायची असते, मस्त गोड गोड लागते. हे बघा, दाखव रे, काढून दाखव. हे बघा, मला एक पण नाही लागत आहे. तू काय आज आंघोळ करून नाही आलास की एक पण नाही लागत आहे ती. तर मित्रांनो, इकडच्या जे या साईडला जी वरची वाडी आहे ना, कातलवाडी, त्या वाडीतला इकडे एक गणपती विसर्जन झाला आहे. इकडे एकच आहे, बाकीचे त्यांच्या नदीला विसर्जन केलेत. इकडे आयुष आहे, संस्कार. तर मित्रांनो, इकडे स्वराजला कुर्ली आले बघा, गालाने इकडे उडवले. पकड संस्कार. हे बघा, सर्व पकडायच्या धुंदीत आहे एकदम. गेली, परत गेली वाटतंय. इकडे बांधात वगैरे गेले. काढ आता हात. प्रयत्न चालू आहे. भेटन ना रे. हा, हे बघा काढतो. हे डेंगी मोडलंय त्याची. आता हे काय पॉर करतील ते करतील त्या कुर्लीसाठी. बघूया आपण काय करतात, काढतात का यशस्वी. एका बारक्या गोरलीसाठी या बांध पण कोचलतील असे आहेत. हा आहे ना हौशी आहे एकदम, म्हणजे मासे वगैरे गरवण्यासाठी एकदम हौशी आहे. हा जो काढतोय ना संस्कार, हे बघा डेंग मोडून काढला त्याचे. हे बघा कुर्ली काढला. यश त्याला नक्की प्राप्त झालंय. हा बघा, संस्कार दाखव. हे बघा, ही बारकीच कुर्लीसाठी त्याने मेहनत बघा किती घेतली ती. तिकडे आयुष आहे. अहो जेनील का. तर मित्रांनो, इकडे आयुषला आलाय, डोकरे आलाय, पण घरीला येत नाही. प्रयत्न चालूच आहे. इकडे स्वराज आहे. पाणी एकदम स्वच्छ आहे. माझ्या वडीला एक पण मासा नाही शिवत आहे. तुझा नशीब नाही वाटते. नवीन आहे की घरी. होय.
मित्रांनो हे बघा इकडे स्वराज बसलाय. कोकणकर यज्जीला एक पण नाही लागला अजून. मगासपासून आल्यापासून अर्धा तास झालाय, एक पण नाही लागला अजून. कंटाळलो अक्षरशः, एक पण नाही लागलाय. फक्त घरी धरून आहे शो साठी. आज बा घरी एक तर 2-3 तरी मासा घरी घेऊन जाऊ दे. जाऊ ना. अजून आपल्याला तिकडे खाली जायचंय त्या साईडला. तिथे गेलं तिथे जाऊन डायरेक्ट घरी. अजून आम्ही इथेच आहे. अर्धा तास झाला असेल ना रे आले. जाऊया की खालच्याकडे जाऊया ना. जरा थांबूच जाऊया. तर मित्रांनो येऊन पाऊण तास आलाय तरी आपल्याला एक मासा आणि एक कुर्लीच भेटले बघा. परत उडवायचा प्रयत्न करत आहे, तर बघूया आपल्याला किती भेटतात. प्रयत्न अजून काही यशस्वी ठरत नाही प्रयत्न अजून. आणि तिकडे आपल्याला खाली जायचं त्या साईडला. अजून इथलं अजून पुरं नाही होत आहे. इकडचं झाल्यावर आपण खाली जाऊया. त्या साईडनं आलो आहे आपण आणि इकडे पोरंसुद्धा आलं. त्या साईडला आपण आता मासे उडवायला आलो आहे. पाणीसुद्धा आता भरपूर नाही आहे. इकडे पोरं उडवत आहेत मासे. तिकडे स्वराज गेला आहे. स्वराज तुला एकतरी आधी गावन ना. सांगू शकत नाही. हा अर्धा पाऊण झाला, एक पण नाही गावलाय. आयुषने आपलं काम केला ना. आयुष्य सोय झाली. 10 मिनिटावरच आता इकडे आलोय. तर आपल्याला इकडे सुद्धा नाही लागलं की आता काय घरच गाठायचं आपल्याला. तिकडे त्या साईडनं वाट आहे, तिकडनं जायचं आपल्याला. घराची जी पाय वाट केलेली आहे आपल्या वाडीमध्ये जायला, तिकडनं जायचंय. मित्रांनो आता आम्हाला फक्त एकच मासा भेटलेला आहे. बाकी काय भेटले फक्त एकच. पण तुला नाही भेटलाय ते सांग. आयुष्य तो पण पकडलेला नाही काय. हा बघ तू काय नुसती घरी टाकायचीच काम करतस आहे का. येत असतील तू पण तर बारीक असतील. तर मित्रांनो आता आपण घरी जाऊया. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि ही व्हिडिओ कशी झाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.